महाराष्ट्रातील असंख्य शाळा ज्या आहेत त्या बंद पडत चालल्या आहेत। एकंदरीत आज बैठक आहे ती पार पडली आहे। माझ्यासोबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत। सर काय सांगाल, आज बैठक होती तुमची, कशा पद्धतीने बैठक झाली, काय निर्णय झाला? कोकण विभागातील मराठी माध्यमाच्या शाळा यांची पटसंख्या कमी होत चालली होती। त्यामुळे परिणामी विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती। अशा परिस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब, त्याचबरोबर आपले भैया सामंत असतील, मी स्वतः, त्याचबरोबर महेंद्र दळवी साहेब, असे कोकणातले आमदार आम्ही सर्वांनी मिळून माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना आग्रह करून आज त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली आहे। त्या बैठकीला सर्व राज्यातील शिक्षणाधिकारी, सीओ हे कोकण विभागातले उपस्थित होते आणि मंत्रालयातले सर्व अधिकारी उपस्थित होते। आम्ही प्रामुख्याने मागणी अशी केली की आपला जो कोकण विभाग जो आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, की हा विभाग शहरी सदृश्य नसून म्हणजे ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ आणि दुर्गम भाग, सागर किनारी पट्टा अशा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकवस्तीत गावागावात कमी झालेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणची पटसंख्या ही कमी होत चालली आहे। पटसंख्या कमी झाली, शाळांमधलं अंतर जास्त आहे। तिथली जर शाळा बंद पडली विद्यार्थ्याविना तर त्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकते। म्हणून विद्यार्थी संख्येचे निकष थोडे शिथिल केले गेले पाहिजेत, याकरता ही बैठक आज आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की 1ली ते 8वीला कोणत्याच प्रकारचे निकष नाहीत। विद्यार्थी कमी जरी असले, 20 पेक्षा जरी कमी असले, म्हणजे आम्हाला पट टिकवण्यासाठी 20चा निकष आहे। 20 पेक्षा जरी कमी 10 जरी विद्यार्थी असली तरी 2 शिक्षक त्यांनी दिले आहेत। 10 विद्यार्थी असले तरी 2 शिक्षक दिले आहेत। पण त्यानंतर पुढे जसे विद्यार्थी असले त्याप्रमाणे त्यांनी शिक्षक दिले त्या प्रमाणात 9वी 10वीच्या वर्गामध्ये 20 प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी पाहिजे होता। 9वीला 20, 10वीला 20 असे दोन्ही मिळून जेव्हा 40 विद्यार्थी असायचे त्यावेळेला मागच्या वेळेला आम्हाला 3 शिक्षक दिले होते। परंतु यावेळेला 20चा 19 झाला एखाद्या वर्गात, तर त्या ठिकाणी ताबडतोब काय झाले, शिक्षक हा 9वी आणि 10वीचा मिळून काय झाले, 0 झालेला आहे। कारण प्रत्येक वर्गाची पटसंख्या 20 पाहिजे होती। 19 झाल्याने किंवा 18 झाल्याने त्या ठिकाणी टोटली शिक्षक 0 झाला होता। 8वीच्या वर्गात 1 शिक्षक आणि 9वी 10वीला 0 शिक्षक असल्याने ते वर्ग बंद पडण्याच्या मनस्थितीमध्ये होते। अशा अवस्थेमध्ये ते वर्ग वाचवण्यासाठी, ती मराठी माध्यमाची शाळा वाचवण्यासाठी दोन्ही मंत्री महोदयांनी, उदय सामंत साहेब असतील, नितेशजी राणे साहेब असतील, यांनी पुढाकार घेतला। मी स्वतः पुढाकार घेतला। आज सगळ्या संघटनाही त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आज त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे की दुर्गम आणि डोंगराळ भागातले जे विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी 10चा निकष करावा, जेणेकरून ती शाळा वाचेल। 10च्या खाली असतील तर शासनाने त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणून एखादी प्रवासाची वाहतूक करून बाजूच्या शाळेमध्ये द्यावा आणि तो वर्ग चालवा, अशा प्रकारचं धोरण त्यांचं ठरलेलं होतं। पण त्यामध्ये कोकणातल्या शाळा टिकाव्यात याकरता तो निर्णय झालेला आहे। 10ची पटसंख्येचा निकष केला आहे। लवकर त्याचा शासन आदेश पण होईल। ज्या संच मान्यता झाले त्या संच मान्यता पण रिवाईज करून दिल्या जातील आणि सर्व शाळा वाचतील, मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील, अशा प्रकारचा एक चांगला निर्णय या ठिकाणी मंत्री दादाजी भुसे साहेब, मंत्री उदयजी सामंत साहेब आणि मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। खरोखरच संपूर्ण शिक्षकांच्या वतीने, कोकणातील शिक्षकांच्या वतीने मी त्या मंत्री महोदयांच्या तिघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभारी मानतो। एकंदरीत पाहायला गेलं तर जे कोकणातील आपण गावं बघितलं तर त्यांच्या जे हे असते येण्या जाण्याचा जो प्रवास असतो तो मोठ्या प्रमाणात असतो, ते विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने केलेला आहे? आपल्या कोकण विभागामध्ये डोंगर, दर्या आहेत। पावसाळ्याच्या दिवसामध्ये फार भयंकर परिस्थिती असते। एक गाव नदीच्या पलीकडे असते। विद्यार्थी शाळेमध्ये गेलो असतो, कधी पूर आलेला असतो, तर ती शाळा बंद होणार नाहीये। त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या जवळच्या शाळेमध्ये, त्यांच्याच गावातल्या शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे। फक्त विद्यार्थी संख्येचा निकष 10चा आहे। तर 10ची पटसंख्या आता आम्ही प्रॉमिस पण केलेलं आहे। सगळ्या संघटनाही त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये त्या वर्गाची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवण्याची जनजागृती केली गेली पाहिजे, याकरताही उपक्रम हातामध्ये घेणार आणि सर्व सामाजिक ज्या संघटना आहेत, लोक असतील तीही मदत करतील, कारण शेवटी माझी शाळा टिकली पाहिजे, अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी चाललं आहे। माझी शाळा ही टिकली पाहिजे अशा पद्धतीचं जे धोरण आहे ते आमचं झालेलं असल्याचं प्रतिक्रिया जे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन आदेशसह कृष्णा कोल्हापटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।